नमस्कार मंडळी, मी सुषमा. तर तुम्ही बघताय या चिंचेच्या झाडाला इतका चिंचा लागल्यात, पण आत्ता ह्याचा प्रॉब्लेम असा आहे की इतका पाला गळतो ना की ती झाडून झाडूनच मला तर असं वाटतं की मी फिट राहीन. आणि सकाळचा अवतार माझा हा इग्नोर करा, कारण की सकाळ सकाळ सगळेच असे असतात. त्यानंतर श्रवण आणि श्लोक उठले, झाडून काढलं तरी ते तसंच दिसत होतं, आणि जास्त झाडून काढले ना खरडून तर सगळी माती पण त्याबरोबर येते, म्हणून मी वरवरच झाडते. त्यानंतर थोड्या वेळ उन्हात उभा राहिले, आणि जास्त वेळ उभा राहायला टाईम नव्हता, कारण की आधीच उशीर झाला तर पटकन चूल पेटवून पाणी ठेवलं, चहा वगैरे पिऊन घेतला. आणि बघा श्रवण आणि श्लोक काय करतात, कॅरम खेळतात. आता ही कॅरम खेळण्याची मी ह्यांची नवीनच पद्धत बघितली. त्या गोलात सगळं मांडायचं, आणि ती सोंगटी थोडी जरी हल्ली तरी ती त्यांची सोंगटी झाली असं. आणि हा डबा ना आमच्या ताईंचा आहे, म्हणजे लहानपणी हा कॅरम ह्यांच्या वडिलांचा, श्रवण आणि श्लोकच्या वडिलांचा आणि त्यांच्या बहिणींचा आहे, तो आत्ता उपयोगीला आला मुलांच्या. त्यानंतर बघा ही एक व्हिडिओ शूट करायची होती, यातच टाईमपास केला. त्यानंतर त्या दोघांना शाळेतून घरी घेऊन आले, आणि मी संक्रांतीसाठी बघा छान असं ताटावरचं बनवलं आहे. आता ह्याला कोण थालपोश म्हणतं, ताटावरचा फायनल लुक ना असा दिसत होता त्याचा. भेटू